गाड्या बंद केल्या तू आता इलेक्शन काळामध्ये पण बंद केल्या, आताही तुम्ही परत बंद केली, आता ह्यांनी उंटवडीची गाडी बंद केली. कुठल्या ऑफिसने केलंय? मी आता तुमच्या सिनियरला फोन केला तर मला म्हटले मला माहितच नाहीये काय, मी सूचना पण नाही केलेल्या. मी पत्र दाखवतो ना नेहरू साहेबांना मी आता पत्र पण आहे एक पत्र दिलं या वेळांमध्ये बदल केले त्यांनी सगळ्यात आवश्यक नाही. जर तुम्हाला नाही चालवायचं ना एनओसी देऊन टाका, आमची लोक चालवतील वडापच्या गाड्या, बंद करा ना एसटी. एक मिनिट, कसं नाही विषय काय माहितीये का, ज्या जुन्या पद्धती आहेत त्या बंद का केल्या त्याचं पहिलं कारण द्या. ऐन इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही सगळ्या गाड्या बंद केल्या, मी 4 वेळा फोन केला तुम्हाला. इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही बांधणवाडी गाडी बंद करू नका, सगळ्या मुक्कामाच्या गाड्या बंद केल्या. एक मिनिट, मुक्कामाच्या गाड्या तुम्ही मुद्दामून का केल्या त्याचं कारण मला पहिलं पाहिजे ते. कुणाच्या सूचनेवरनं केल्या गाड्या बंद का केल्या, आणि आताही उंटवडीची गाडी का बंद केली, आणि असं काय इमर्जन्सी आले ना डेपो मध्ये, एक तर तुमच्याकडे गाड्या मोजून 28 तशीच परिस्थिती, आणि तुम्ही लॉंग रूटच्या म्हणजे तालुका बंद करायचा का तुम्हाला? तो भाग नाहीये. हेड ऑफिसचं पत्रच मी दाखवतो, आणि हे पण पत्र त्यांनी तसं दिलं. दाखवा ना पत्र, दाखवतो तर मी फोन लावतो त्यांना. कुठे पत्र दाखवा मला. यांना जर चालवायचं नसेल 70% गाडी पण नाही तुम्ही लिखी द्या ना, एनओसी द्या, पीएमपीएल चालू करू नये होईल ना सगळीकडे. डेपो बंद करून टाका. या सगळ्या चालत होतो हेड ऑफिस. मला 28 गाड्यांच्या बंद करा, बाकीचे रूट चालवता येत नाहीत ना, तर मग तुम्ही बंद करा ना. कसं करता हे करताय? डेपोज बंद करा, काही गरजच नाही ना. पीएमपीएल चालवेल ना, खेडेगावात जातो रेच्यापर्यंत जातो ना, आता नेरेपर्यंत. इलेक्शनच्या काळात समजू शकतो पेटेने यायला, माणसाने यायला. काल तुम्ही दिलंय या ठिकाणी बांदलवाडी, त्यानंतर सुपा, ह्या गाड्या बंद केल्या. या गाड्यांना काय तुमचं येत नाही का? ती पण एकच बस आहे येऊ नाही तर नाही, एवढी तोट्यात आहे तर अजून थोडी तोट्यात काय नाही, बदलत नाही. बंद करा म्हणाले पत्रिका ते नाही रे. तो भाग नंतर आता प्रवास रूटवर गाड्या बंद केल्या त्या पोरांनी पास काढले, त्याचे पास पैसे पोरांनी काय केलं? पोरांनी वयस्कर माणसं नाव लिहिली ते बंद करा म्हणून सांगितलं. ते पत्र बघा त्याच्याकडे वाल्मिकी ते एक कोण आहे कोण आहे? नवीन नेहरू म्हणून आलेले, नवीन आले म्हणून नाही बदललं नायक जालन्याहून आलेले. जालन्याहून पुण्यात आले, ते पुण्याचं जालन्याचं जमतंय का? ते झालं पुणे बदल करून घ्या. ही नेहरू साहेबांची ती सगळी पत्र तुम्ही द्या ना, जरा करून द्या लगेच. आणि ते लावा ना फोन, कोण आहे निवड नाही. एक मिनिट, ह्याच्यात कुठं उल्लेख केलेलं की डायरेक्ट बंद करा म्हणून? ते रूटचं कुठं केलं? वैयक्तिक दिली की बंद करा म्हणून सांगितलं, बंद हे मला दिली, हे सादर करा हे मला दिली होती. हे काय ह्याच्यासाठी नाही आहे, ह्याच्यामध्ये म्हणलेलं स्पष्ट की हे पूर्वीप्रमाणे चालत काय असं चक्क म्हटलेलं. सगळे मुकामाचे नाव टाकले जेव्हा आलं अशी परिस्थिती. ह्याचं सुद्धा मी म्हटलं मला लिखित पत्र, ते लिखित पत्र दिले होते, त्यात सांगितलं सुद्धा ते सापडल्यानंतर मला लक्षात हे ऍक्च्युली ते पण जसं पण दिलेलं होतं तरी सुद्धा त्यानंतर चालू होते म्हणून हे काल परवा आले. नेहरू साहेब नमस्कार, आमदार संजय जगताप बोलतोय. तुमच्या डेपो मध्ये आलोय मी. आता काय झालंय, मागच्या 2 महिन्याच्या काळामध्ये निवडणुकीच्या काळात अनेक रूट बंद केलेत, मुक्कामाच्या गाड्या बंद केल्यात. वेळोवेळी मी फोन पण केला, कारण ऑफिशियली मी बोलू शकत नव्हतो, तरी सुद्धा त्या बंद. आजही माझ्याकडे बांदलवाडी, त्यानंतर सुपा, उंटवडी, माळशिरस हे रोड पण ही पण बंद केली आहे. अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांना पास दिले गेलेले त्या रूटवरती, आणि तो डायरेक्टली रूट बंद करून टाकलाय. काल बोर्ड टाकलाय. मला एक काय म्हणायचं नेहरू साहेब, सगळ्यात पहिलं माहितीये का की ह्या ठिकाणी कुठले रूट, एक तर माझ्या तालुक्यामध्ये 28 बसेस आहेत,
मी गेले 6 महिने 1 वर्ष झालं ह्याच्याबद्दल फॉलोअप करतोय. दुसरं रूट बंद करताय. स्थानिक लेवलला जर तुम्हाला चालवायचे नसतील रूट, मला एनओसी देऊन टाका तालुक्याची, तुमचा डेपो बंद करा. इथं पीएमपीएल डेपो टाकायला तयार आहे. पीएमपीएल सगळे रूट चालू करेल ना. आणि नाही पीएमपीएल ने केले तर आम्ही दुसरं कोणतरी बघू. एक मिनिट, जे होते ते बंद नका करू ना. सगळ्यात पहिलं चालू नाही करता आले, नवीन नका करू. हा हा, 1 मिनिट, आपण स्पीकर वरती जात, आपण बोलून घ्या 1 मिनिट. कुठले कुठले रूट बंद केले ते सांगा साहेबांना सगळे. बोला साहेब तुम्ही, आणि स्पीकर वरतीच बोला, माझी विनंती आहे. नमस्कार साहेब. गाडी बोलतो ते आपल्या मुक्कामाच्या बाबतीत चाललं होतं, म्हणजे अनुषंगाने झालेले उपाय ते, म्हणजे आपल्याला आपण ऍक्च्युली प्लॅनमध्ये मुक्काम बंद केलेले होते आणि काही मुक्कामसाठी सकाळच्या फेऱ्या केल्या होत्या, जाणं आणि सकाळी यायचे असे केलं होतं. बांदरवाडी बांदरवाडीला गाडी जाती कारण मुक्काम नाही जात, तर ती सकाळची लवकर पाहिजे अशी मागणी. नंतर माळशिरसची सकाळी तिथं निघायची 6:30ला. आता उशीर आपली इथून गेल्यानंतर मग तिथून निघते जवळजवळ 7:30 पावणे 8 होतात. आणि दुसरं असं ते सुपा आणि यवतचं जे होतं ना, आपण माळशिरस पर्यंत केलंय. यवतच्या ज्या फेऱ्यात आपण माळशिरस पर्यंत केल्या होत्या ना, तर ती पूर्ण फडक. तर ते काय झालंय की 3-3 महिन्याचे पास काढलेले 2 पास आलेले, तर त्यांचं म्हणणं की ती गाडी का बंद केली वगैरे, ते सगळे साहेबांकडे पण गेले होते. ते शेवटपर्यंत आहेत त्यांच्या. तुझं कुठला पास? माळशिरस. माळशिरस माळशिरस सासवड. आणि उंडोडी सुपायची येते. हा, मुक्कामी गाडी होती सर, ती बंद केली. साहेब मी इंटरप्ट करतो मध्ये. मला एक विनंती करायची आपल्याला की ज्या रूट माझे चालू आहेत ना, ते कुठलेही रूट बंद करू नका. तुम्हाला जर कुठे वाटतंय, 1 मिनिट ऐका ना, इकॉनॉमिकली जर कुठे वाटतंय की ते रूट तुमच्यासाठी तत्वता चालवायला हे नाहीये, तर त्या गावकऱ्यांची किंवा त्या रूटवरच्या लोकांची चर्चा करून ते रूट कसे प्रॉफिटेबल आणता येतील ते बघता येईल आणि त्यानंतर बंद करा ना. असं जर बोर्ड लावून तुम्ही जर बंद करायला लागले रूट, तर ही लोकांच्या सेवेसाठी आहे ना. मला वाटतं एसटी, आम्हालाही वाटते तोटा होऊ नये, पण असंही नाही ना की लोकांचं त्याच्यामध्ये नुकसान व्हावं किंवा मुलांचं शाळेत. तर माझी विनंती काय आहे की आपण असं एक गाडीचं सूचना द्यायच्या ऐवजी कुठलंही जे माझ्या तालुक्यामध्ये डेपोच्या आता रचना चालू आहे ते सगळे रूट आहेत ना, ते परत रिइन्स्टॉल करा जसे होते तसे जागेवरती. आणि त्याच्यानंतर आहे ना, आपण आपली एकत्रितपणे मीटिंग घ्या, आम्हाला सांगा, आम्ही त्या विभागवार लोकांना किंवा तिथल्या स्थानिक प्रतिनिधींनाही बोलू आणि चर्चा करून आहे ना, आपण चर्चा करू की त्याचे इकॉनॉमिक्स कसे वाचवायचे, कसं प्रॉफिट करायचं, मग बंद करूया. नाही, मी बघितलं ते 8.83 कमी, ते मला दाखवले पत्र. तर माझी नाही 1 मिनिट ऐका ना साहेब, आम्हालाही वाटतं की एसटी तोट्यात नको जायला, पण त्याबरोबर आमच्या लोकांचे नुकसान नाही झालं पाहिजे. तर दोघांनाही विन विन सिच्युएशन होण्यासाठी पहिलं आहे ना साहेब, आपल्याला नाही 1 मिनिट ऐका, कर्मचारी माझ्या समोरच आहेत, मी कर्मचाऱ्यांनी सांगेल. जर त्यांना त्यांची बाजू आमच्या बाजूनी मांडायची असली तर कर्मचाऱ्यांनी पण साथ दिली पाहिजे सगळ्यांनी. तालुक्यातले रूट सगळे चालू ठेवण्यासाठी आणि आपण सर या, आपण मीटिंगला या, आपण इथं एकत्रितपणे कर्मचारी सगळे बोलूया जी, आणि आपण तेवढी सूचना द्या साहेबांना. त्या गाड्या सगळ्या चालू करा आता. तुम्ही आता हे रिइन्स्टॉल करून घ्या सगळं. अजून काही मला परत यायला लावू नका आणि आपण मीटिंगला कॉल करा. शाळा चालू आहे सर, आता हिंदी असेल एवढं प्रॉब्लेम होते. शिवाजीनगर पासून काम केलं माणूस
आपली पोझिशन व्हेकलची काय कशी अगदी खरं काय असेल ते सांग. गाड्या कितीत आपल्याकडे आणि तुम्ही गाडी लाईनवरती नेल्यानंतर काय अडचण येते आणि हे सगळं आपण आपल्या डेपोमध्ये कड आहेत, कांपे गणेश आपण पोटतिरकी सगळी कामं करतो सगळं, पण परिस्थिती काय होती? परिस्थिती अशी आहे, गाड्या सगळ्या जुन्या झालेल्या आहेत. म्हणजे रस्त्यावर चालण्यासारख्या गाड्या नाही तरी आम्ही ज्या गाड्या चालवतो तर त्यातून ज्यादा जी वाहतूक केली त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय झाला, आपल्याला तालुक्यात गाड्या कमी पडल्या. त्यामुळे हे टायमिंग बंद करून बाहेर गाड्या वापरायच्या. बाहेर वापरण्यासारखे तरी आहेत नाहीत तरी ते वापरल्या जातात. मग एक मिनिट ह्याची नोट तुम्ही दिली पाहिजे ना. दुसरं काय मुक्कामाच्या गाड्या का बंद केल्या? आता साहेब काय म्हणले कर्मचाऱ्यांना सांगा, म्हणजे याचा अर्थ झाला कर्मचाऱ्यांचा नकार आहे मुक्कामाच्या ठिकाणी जायला. अजिबात नाही असं. नाही, तरी जातात गाड्या. हो ना, गाड्या जरी खराब आहेत ना तरी त्या मुक्कामाला जातात. असं कोण नाकारत नाही गाडींना कोण. मुक्कामाच्या जायला संघटनेचा अध्यक्ष नाही, डेपमेजर साहेब समोर आहे. एकही मुक्काम मला जायला कोणी नकार देत नाही, अजिबात नकार देत. साहेब डेपमेजर साहेब समोर आहेत. आम्ही डेपमेजर साहेबांना तोंडी वारंवार सांगितलं, अगदी DC साहेबांच्याकडे पण आम्ही समक्ष केलं होतो किंवा तालुक्याचा विषय आहे. तालुक्यातल्या 15 मुक्काम चालू होते, त्यामध्ये आपण आता सीझन आला म्हणून 7 मुक्काम ठेवले आणि 7 मुक्काम बंद केले. प्रत्येक रोडवरती एक गाडी ठेवली. त्यानंतर पण त्यांनी 4 मुक्काम बंद केले आणि 3 मुक्काम चालू ठेवले. आमचं प्रतिनिधित्व आम्ही काय सांगणार त्यांना, किंवा तालुक्यामध्ये डिस्टर्ब वाढतोय, लोकांच्या प्रतिका चालक वाहकांच्याकडे येते. तर आम्ही त्यांना कल्पना दिली त्या गोष्टीची, पण त्यांना वाटलं की नाही हे यांच्याच पद्धतीने सांगतोय, एलपेच कमी आहे. मग आम्ही काय त्यावेळेला आम्ही काय प्रतिक्रिया दिली म्हणजे ठीक आहे, आता काय असेल ते अर्निंग कमी येते त्याचा विषय. त्यांच्या फेऱ्याचे पासेस विकले त्याची अमाऊंट आपण देवीच्या नाही, टीममध्ये ऍड करतो. साहेब, तसं नाही विषय की कामगार मुक्कामाला जायला तयार होत नाही. साहेब, हा भाग सगळ्यात पहिले ना आम्ही जायला तयार आहे. ST च्या बाबतीमध्ये मला वाटतं महाराष्ट्र शासनाची ST सुरू केली आहे, ही ग्रामीण भागाच्या नेटवर्कसाठी सुरू केलेली आहे. मला माहिती आहे की त्याच्यावर अर्निंग पण बघितलं पाहिजे, परंतु असे कितीतरी रूट तुम्हाला दाखवतो जिथं अर्निंगला संधी. गाड्या मिळाल्या नवीन तर अर्निंग होईल ना. तुमच्या 28 गाड्यांवरती आहे ते नेटवर्क तुम्ही बंद करणार, दुसऱ्या कुणालाही ऑपरेट करून देणार नाही इथे. मग हे कुठला प्रकार झाला ना. मग हे तुम्ही खेळवताय. आणि ऐन निवडणुकीच्या काळामध्ये का बंद केलं त्याचं कारण काय? साहेबांशी बोलत साहेबांनी येते हे मिटिंग पण घेतली, त्याच पण सांगितली की असे बदल करा आणि बदल ऑफिसकडनं करून पाठवून दिले. मला एक कमिटमेंट पाहिजे तुमच्याकडून. माझे जेवढे सगळे रूट आणि मुक्कामाच्या गाड्या त्या सगळ्या आहे त्या जागेवर ठेवा, मीटिंग लावा आणि मीटिंगच्या नंतर जो काही निर्णय होईल तो होईल. नाही मग तसंच करायचं नको. आजपासून सुरू करा, ते सगळे रूट बंद करा बाहेरचे. आजपासून पहिले जसे जुने होते तसं सगळं पाहिजे, मुक्कामाची ठिकाणं आणि ते. तर मुंडवडी गाडी आहे ना सोप्यापासून विद्यापासून परिस्थिती उलट डबल दुसरी चालू केली पाहिजे. चालते का नाही सकाळची जागा असते एकच गाडी चालू ते सगळे चालू करू. ते आता उद्यापासून चालू. गाड्या आता नाही, आता पुन्हा गाड्या आता आता रिटर्नला गेलेल्या गाड्या तर रात्री उतर. ती आता मुलगी आली तो विद्यार्थी आला, कुठे गेला विद्यार्थी? सकाळी 11 वाजता मला सांगितलं आता मला आज संध्याकाळी सोडा की काहीतरी पुढे गाडी रिटर्न करत होती त्याबद्दल. एवढं का तरी 5च दाखवल्यानंतर मी गप्पच बसलो. आता मागाशी चालू 5 दाखवले. आता नवीन ऍडमिशन गेल्या जे पालक येतात ज्यांना येता येत नाही काय ते बसने येतात त्यांची काय सोय केली तुम्ही आता गाड्या बंद केल्या. मग तेच सांगतो मी तुम्हाला सकाळची ऐका ना आम्ही पाठीमागे मी मागणी केली होती महत्वाचे आहेत ना ते सुरू करू. आता साहेबांशी पण बोललो आता साहेबांशी त्यांनी सांगितलं ना साहेबांच्या ते जे आवश्यक ते करा. साहेब कॉलेज चालू झाल्याच्या नंतर आहे ना एका बस मध्ये सकाळच्या विद्यार्थीच बसत नाही. एवढी गर्दी असते तुम्ही ती पण बंद केली. आणून देतो ना ते आकडेवारी पाठवून त्यांना आता उद्यापासून चालू होईल का? गाडीसाठी सांख्यिकी अभ्यास करून त्यांना तशी आकडेवारी पाठवून दिली तर परवा येतील दुसरी गाडी द्यायच लागेल त्यांना. कारण माझा कागद तिथं पडून राहिला मी दिली माहिती ते रास्ते. साहेब तुम्ही एक उद्या एक सुरू करताल त्याच्यानंतर दुसरी पण करताल असं करू नका. साहेबांनी सांगितलं तेवढे सगळं चालू करा. 15 मुक्काम आहेत त्याच्यानंतर मिटिंग घ्या, बोलतील काही नाही. गाड्या वाढून मागितल्या पाहिजे, नवीन गाड्या पाहिजे. जुनं कवर चालू आहे.
कर्मचाऱ्यांची काही मागणी तीच आहे ना, मागणी काय आहे त्यांची? वेगळं झाले, सगळं केलं कुठलाही जातं. कर्मचारी केलं नाही. कोण मागत नाही ना. नाही, नाही, मागत नाही. मला काम करायची वरिष्ठांनी काही ऑर्डर पत्राला उत्तर द्यायचं नाही. घरून लोकांना सोडायला लागले. सिंगापूरमध्ये 1.5 तास गाडी बंद होती. ती गाडी रात्री डेपोला 1 वाजता आली, दुसऱ्या दिवशी समजलं. रोज डेली प्रवास करतो, यवतच्या गाडीला उभं राहायला जागा नसते. इतकी एकच गाडी आहे तुमची? आणि एकच गाडी सकाळची. कारण कोल्ड गाडी फिरती ती 9:15 माळशिरस मध्ये येते. तिथून पुढे म्हणजे त्या 2 गाड्या असतील तर CNG route च्या wise गाड्या चालते. डेपोला देतो म्हणून कबूल केलेले 50 गाड्या. आता सीएनजीचा पंपासाठी भोंगण्याच्या पंपावर जाऊन आलो मी, वरती एक पुरंदर तिथं पण जाऊन आलो. तर ते कंपनीला पुरंदरचा पंप परवडतो, लांब आहे म्हणून 6 किलोमीटर रेट एसटी घेणार. हे तयार होत नव्हते, आता हे तयार झाले. आता जशा गाड्या येतील त्या आपलं सुरू होईल, त्या गाड्या वाढत जातील एक एक करून. मुंबई टाकील कुणी नाही, नाही, पंप टाकलं मला काय अडचण काय आहे? CNG च्या. नाही इथंच होतोय ना, आतमध्येच होतोय, आवारातच पंप होतोय सीएनजीचा. काय तसं मग काय चाललंय? आज सालाच गाव गेले आपल्या वाडीत मुलांची गैरसोय होती. कॉलेज बंद होईल. एक तर परवाना तुम्हाला महिलांना फुकटण्या, ज्येष्ठांना फुकटण्या, आणि इथं पोरांना शिकायला गरज काय? शिकायला पोरांमध्ये सोडून झालं पाहिजे. नाही पालक सोडणारच नाही, मुलींना तर सोडणार नाही. गरीबच 10वी नंतर म्हणते तू बाई तू घरीच बसत असत. रेल्वे चालू होती 6 महिने. तुमचा कुठला रूट होता? बांदरवाडी मुक्कामी ठीक आहे, ठीक आहे. त्यात तेही बंद असेल ना? दोन्ही मुक्काम सगळे बंद आहेत तिकडचे. कोंबेवाडी, बांधवाडी. त्याचा विचार करा. आता पुढं मीटिंग जोशी मॅडम स्वतः मीटिंग त्यांनी घेतली होती. आणि मीटिंगचा आवाज जोशी मॅडमला सांगितलं तिथं तो डोंगराळ भाग आहे. मी अगोदर म्हटलं स्लीप ऑफ टंग आदिवासी भाग आहे म्हटलं. आदिवासी कारण मी कोकणात गेलो म्हटलं डोंगराळ भाग आहे, म्हटलं दुर्गम भाग आहे, तिकडे काही गाड्या जास्त नाहीत, खाजगी वडाप म्हणून ते चालू ठेवलं. या स्ट्रीट मिटिंगमध्ये हे असं सूचना आहे. आता हे कसं काय जमणार आपल्याला? सकाळी बांधरवाडीला इथनं गाडी पाठवून तिकडून लोक येणार, मग संध्याकाळी तिकडून मोकळी येणार तुमची. हो ना, मग तेच ना. नाही, नाही, विषय काय होता? इकडली गाडी जाते ना, सकाळी 4 वाजता एक बाजू मोकळी नसते जाते. जाताना. नसते ना. सीधे गाडी मुक्कामावर राहते. सकाळी बरोबर आहे. आता एमटी जाऊन एमटी येते. ही प्रॅक्टिकल. मुक्कामी गाडी गेली की जातच नाही. तरतूद अशी पाहिजे की त्याचा प्रॉफिट होईल. नियोजनच असे तोपर्यंत चालू आहे की होतच होतं. त्यानंतर मग मला साधन ते आता काल परवा ते दुसरं पत्र दाखवून तुम्ही बी नवीन आला का? नाही 20 ते 5 मुक्काम सगळे सुरू केले. हा तोटा काय? तुमच्याकडे गाड्याच नाही येत ना बाहेरच्या लोकांनी नवीन गाड्या. मग ते काढलं पाहिजे ना. थोडेच आहे त्या गाड्यांवरती तोटा वाढू कमीच होणार नाही ना. नाही ते आता मी नाही बोलू शकतो. त्या नोटची मी कॉपी घेऊ शकतो का नाही? माझ्यासाठी नाही. जुन्या गाड्या म्हणलं तोटा होईल ना, ते काय जुन्या गाड्या त्याला किती दिवस झाले हे असे करून की लगेच त्याच्यावरती लगेच हे घेऊन टाकणार. आता ऐका ना, नेरे साहेबांची आता मी बोललोय, त्यांनी सूचना केली आहे. माझं पत्र मी आता देतो, तुम्ही त्यांना पाठवा आणि जसे जुने होतं ना तसं रिइन्स्टॉल करा आणि नवीन गाड्यांची उपलब्धता करून द्या. तुम्हाला गॅसचं पाहिजे, आम्ही बोंगळ्यांची बोलतो, हेमंत बोंगळ्यांची मी बोलतो. सांगितलं आहे आता वरची काय पॉलिस पण गाड्या तर येईल ठीक आहे. सध्या सीएनजी 2च गाड्या आहेत, आपण बारामतीनं बोला ते कंपनीकडे दिलं जाणार काय मुक्कामाची तर सुरू झाली. गाडी